विदर्भाची कुलस्वामिनी आणि अमरावती शहराचे आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवालाही आजपासून सुरुवात होतीये। नवसाला पावणाऱ्या या दोन्ही देवींच्या दर्शनासाठी संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये लाखो भाविक दर्शन घेतात। नवरात्र उत्सवानिमित्त अंबादेवी आणि एकविरा देवी या दोन्ही मंदिरं सध्या रोषणाईनं उजळून गेली आहेत। दरम्यान अमरावतीहून नवरात्र उत्सवाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मी आहे सध्या विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी एकविरा मंदिरामध्ये। पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी भक्तांची रीघ लागलेली आहे आणि जे विधिवत अंबादेवी मातेची जी घटस्थापना आहे त्या प्रक्रियेला सकाळी 5 वाजेपासून सुरुवात झालेली आहे। आणि विशेष म्हणजे संपूर्ण एकविरा देवी आणि अंबादेवी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि पहाटे 5 वाजेपासूनच या ठिकाणी जी अंबादेवी संस्थानकडून जे त्यांचे ट्रस्टी आहे त्यांच्याकडून सपत्नीक विधिवत पूजा अर्पणा सुरू आहे आणि नुकतंच दागिने जे आहे त्याचं शृंगार अंबादेवी मातेला आपल्यासोबत ट्रस्टी आहे। काय सांगाल, पहाटे 5 वाजेपासून भक्तांची रीघ लागलेली आहे, घटस्थापना केव्हा होईल आणि किती वाजता पूजा अर्पणा होईल? श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे। 9 दिवस चालणारा उत्सव अत्यंत आनंदामध्ये भाविक भक्त इथं सोहळा म्हणून इथे येतात। श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं भक्तांसाठी चांगल्या सोयी करण्यात आल्यात। पावसा पाण्याचे दिवस असताना मंडप व्यवस्था ही अत्यंत चांगली करण्यात आली आणि सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी भक्तांची रीघ लागलेली आहे आणि विशेष करून 9 दिवस अंबादेवी एकविरा मंदिराच्या परिसरामध्ये भव्य यात्रा सुद्धा भरत असते। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती।